हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत हेमंत सावंत लिखित कादंबरी अटूट नातं. चला तर मग ऐकूया भाग 6. कॉलेजच्या आवारातून गेटच्या दिशेने दोघीजणी येत होत्या. नम्रता सभोवार पाहून कसलंसं गाणं गुणगुणत होती. आज तिला विशेष आनंद झाला होता. आंतर कॉलेजियन निबंध स्पर्धेसाठी तिने एक निबंध पाठवला होता आणि त्याला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. स्वतः प्राचार्यांनी केबिनमध्ये बोलावून तिचं अभिनंदन केलं होतं. शिवाय आज प्रथमच तिचं नाव काच फलकात झळकलं होतं. संपूर्ण कॉलेजभर तिच्या नावाची चर्चा झाली होती. आजपर्यंत तिच्याकडं सहसा कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं, पण त्या एका गोष्टीनं मात्र ती प्रत्येकाच्या नजरेची शिकार ठरली होती. त्या जाणीवीनं तिचं सर्वांग अभिमानानं फुलारलं होतं, तर कधी संकोचानं आकसलं होतं. डोळ्यात आनंद प्रकटला होता, तर कधी न अनुभवलेली लज्जेची लाली उमटली होती. ती अप्रतिम सुंदर नव्हती, की कोणी गर्भश्रीमंत नव्हती. एका गरीब घरची अतिसामान्य अशी ती तरुणी होती. काहीसा सावळा वर्ण होता तिचा. 10 जणीत उठून दिसावं असं रूप तिला मिळालं होतं. पण कॉलेजची ही दुनिया इतकी रंगीबेरंगी होती की या दुनियेत तिला कसलंही स्थान नव्हतं. दर 3 दिवसाआड एकाच साडीत दिसणाऱ्या तरुणीकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत होती. पण आज त्यातल्या कित्येक तरुणांनी तिच्याकडे कौतुक भरल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्या नजरेतला आशय ओळखून तिला आतल्या आत संकोचल्यासारखं झालं होतं. प्रेमाच्या अनुभूतीनं आज प्रथमच तिच्या मनाला स्पर्श केला होता. खरोखरच ती आज आनंदात होती. नम्रता, असं घडू शकतं का गं? अचानक तिच्या कानावर आवाज आला. तशी ती भानावर आली. मान वरती करून तिनं आपल्या मैत्रिणीकडे पाहिलं. काय गं सुधा, काय म्हणायचं आहे तुला? तिनं विचारलं. सुधानं नकळत नखानं कपाळ खाजवलं. मग काही क्षण स्वतःशीच कसलासा विचार करत मान हलवली. अद्यापही तिच्या मनातला गोंधळ संपला नव्हता. दुपारच्या ऑफ पिरियडला त्या दोघी कॅन्टीनमध्ये बसल्या होत्या आणि बोलता बोलताच नम्रतानं तिला काल घडलेला प्रसंग सांगितला होता. त्या दोघींची मैत्री कॉलेज जीवनापासूनच चालू झाली होती. सुधा तशी चांगल्या घरची होती. वडील सरकारी नोकर होते. आई कसल्याशा कंपनीत सुपरवायझर होती. घरची परिस्थिती तिला जी वस्तू हवी ती मिळण्यासारखी होती. वास्तविक पाहता अशा परिस्थितीत वाढलेल्या सुधाला आपल्या तोलामुलाची मैत्रीण शोधता आली असती, पण तिनं नम्रताशीच मैत्रीचे धागे जोडले होते. ही काहीशी अबोल, स्वावलंबी आणि तितकीच मनस्वी वाटणारी तरुणी तिला आवडली होती. मनाची तार कशी एका झटक्यात जोडली गेली होती. प्रत्येकीनं आपापलं सुख-दुःख दुसरीला सांगितलं होतं. नम्रतानं सांगितलेली ती हकीकत ऐकून तिला तर कमालीचं धक्काच बसला होता. काहीशा अविश्वासानं तिनं तिच्याकडे पाहिलं होतं, पण हातावरच्या बँडेजकडे लक्ष जाताच तिला या बोलण्यातली सत्यता पटली होती. तरी पण नंतरचा सारा वेळ ती याच गोष्टीचा विचार करत होती. असं काही घडू शकतं का? अगं, कसला विचार करते आहेस तू एवढी? नम्रतानं तिचा खांदा धरून हलवला. तसं सुधानं तिच्याकडे रोखून पाहिलं. तू सांगितलेल्या गोष्टीचा मी विचार करते आहे. अद्यापही माझा त्यावर विश्वास बसलेला नाही. खरं का गं? असे आई-वडील, आजी-आजोबा असू शकतात? तिचं ते अननुभवी बोलणं ऐकून नम्रताला हसू आलं. सुधा, माणूस हा असा प्राणी आहे की प्रत्यक्ष त्या परमेश्वराला तो संपूर्ण कळला आहे की नाही हेच तोच जाणे. पण म्हणते आहेस ना, तसे आई-वडील या जगात आहेत. एक कुटुंब आमच्या पलीकडेच राहते. सावंत काकांना एकूण 5 बहिणी व 3 भाऊ आहे. पण दुर्दैव बघ, प्रत्यक्ष त्यांच्या जन्मदात्या आईनंच या सगळ्या बहीण भावंडात परस्परांविषयी द्वेषाचं विष कालवलं आहे. कोणीच भाऊ कोणाला भेटत नाही, की एखादी बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी साधी राखी पाठवत नाही. ही गोष्ट कोणाला सांगितली तर खरी वाटेल का? पण मी ती पाहिली आहे आणि कॅप्टन साहेबांच्या घरी तर प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. हॉरिबल आहे ही दुनिया, नाही का गं नम्रता? अंगावर झुरळ पडावं तसं अंग झटकत सुद्धा म्हणाली.
तशी नम्रता खुदकन हसली. खरं आहे तुझं म्हणणं, पण आपल्याला याच जगात राहायचं आहे, त्याचं काय? हेही खरंच. पायात रुतलेला काटा काढून टाकणं तर शहाणपणा असतो. पाय दुखतो म्हणून तो कोणी तोडत नाही. अशा गोष्टीतून शहाणपणा घेतला म्हणजे झालं. बोलता बोलता त्या दोघी गेटबाहेर पडल्या. इथून त्यांचे मार्ग परस्पर विरुद्धी दिशेला होते. सुधानं काय बाय करत तिचा निरोप घेतला. नम्रता हसत हसत आपल्या मार्गाला लागले. फुटपाथवरून चालता चालता तिनं सहजपणे आजूबाजूला पाहिलं आणि ती कमालीची दचकली. तिच्यापासून थोड्याच अंतरावर जीप उभी होती. जीपला टेकूनच कॅप्टन जय उभा होता. समोरून येणाऱ्या नम्रताकडे तो एकटक पाहत होता. त्याला तिथं पाहून नम्रताला आश्चर्याचा धक्का बसला. अरे, हे इथं कसे? कोणाची वाट पाहतायत? आपली तर नाही. पण असं करायची त्यांना काय गरज? कदाचित आपण काल असं का वागलो याचा जाब विचारायचा असेल किंवा कालच्या प्रसंगाची माफी मागायची असेल. नकळतच तिच्या डोळ्यापुढे कालचा प्रसंग उभा राहिला. बंगल्यातून बाहेर पडण्यापूर्वी त्याला भेटावंसं तिला वाटलं होतं. ती त्याच्या खोलीजवळ देखील गेली होती. दरवाजा बंद होता. दारावर टकटक करण्यासाठी तिनं हात उचलला आणि का कोण जाणे ती चटकन माघारी फिरली होती. थोड्या वेळापूर्वीच तिनं त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते. खाली मान घालताना तो किती शर्मिंदा झालाय हे तिला समजले होते आणि ती चाल पराभूत योद्ध्यासारखा तो तिथून निघून गेला होता. त्याच्याशी त्यावेळी काही बोलणं म्हणजे त्याच्या काळजावर बोट ठेवण्यासारखं होतं. तोच विचार करून ती तिथून बाहेर पडली होती आणि आता प्रत्यक्षात तोच तिच्या पुढ्यात उभा होता. नमस्ते. ती जवळ येताच जयनं हात जोडले. नम्रतानं त्याच्याकडे पाहिलं. मग खाली मान घातली. आपण इकडे कोणीकडे? तिने आवाज सहज ठेवत प्रश्न केला. आपणाला माहीत नाही का ते? जयनं उलटाच प्रश्न केला. तसं चमकून तिनं त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर दोन्ही नजरा एकमेकींना भिडल्या. मग चटकन बाजूला वळल्या. मी तुमच्याकडेच आलो होतो. ती काहीच बोलत नाहीसं पाहून जयनं तोंड उघडलं. वास्तविक पाहता ही गोष्ट मी कालच करायला पाहिजे होती. पण मनावरचा ताबा मी घालवून बसलो होतो. पंतांनी तुम्हाला घरची थोडीफार कल्पना दिली आहे. काल रात्री त्यांनी मला ते सांगितलं. मला वाटतं माझी मनस्थिती तुम्ही समजून घ्याल. कालच्या बेताल वागण्याबद्दल मला क्षमा कराल. अर्थात असं काही म्हणायचा अधिकार मी गमावून बसलो आहे. तरी पण तुम्ही क्षमा केली आहे असं म्हटलं तर माझ्या मनावरचा भार हलका होईल. त्यांचं ते बोलणं ऐकून नम्रता गोंधळली. प्लीज असं काही म्हणून तुम्ही मला लाजवू नका. ती कापऱ्या आवाजात म्हणाली. खरं तर माझाही काल तोल गेलाच होता. नको ते मी तुम्हाला बोलून गेले. तसं पाहिलं तर मग मी देखील तुमची माफी मागायला हवी. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मिस नम्रता. पण काही झालं तरी चूक ही माझीच होती. ही गोष्ट नजरेआड करता येणार नाही. ओके, तुम्हाला जर तसंच वाटत असेल तर मी तुम्हाला क्षमा केली आहे. म्हणजे तुम्ही शिकवणी बंद केली नाही ना? नाही असंच ना? नम्रतानं दचकून त्याच्याकडे पाहिलं. जयच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला हसू आलं. कॅप्टन साहेब, कालच्या प्रसंगामुळे मी तुमच्याकडे येणार नाही असं तुम्हाला वाटलं का? हो, आणि तेवढ्यासाठीच तर मी तुमची वाट पाहत इथे थांबलो आहे. मग तुम्ही आपला वेळ फुकट घालवला असं मी म्हणेन. म्हणजे तुम्ही येणार नाही असं कुठं म्हटलंय मी? नम्रतानं ओठावर येणारं हसू रोखलं. उलट तुम्ही मला अडवलं असतं तर मी जबरदस्तीनं बंगल्यात शिरले असते. माय गॉड! कपाळावर हात मारत जय मोठ्यांदा हसला. तसं नम्रताला देखील आपलं हसू आवरणं अवघड गेलं. पहा, काल तुम्ही मला मूर्ख म्हणाला होतात. आज माझ्या हातून आणखीन एक मूर्खपणा झालाच की नाही? छे, हे भलतंच काहीतरी. नम्रतानं मान उडवली. ओके ओके. जयनं दोन्ही हात वर केले. मग आजूबाजूला पाहत तो म्हणाला. इथं एखादं चांगलंसं हॉटेल नाही का? आपण कॉफी घेतली असती. आहे, पण आता नको. घरी जाऊन थोडी कामं करायची आहेत. शिवाय तुमच्याकडे यायचं आहे. आपण पुन्हा कधीतरी घेऊ. ठीक, जशी तुमची मर्जी. जयनं खांदे उडवले. तुम्हाला घरपर्यंत लिफ्ट देऊ तरी का? नो थँक्स. वाटेत माझी बरीच कामं आहे. लायब्ररीत पुस्तक बदलायचं आहे, भाजी घ्यायची आहे. शिवाय बस
बस, आणखी काही सांगू नका. मला समजलं. जय गाडीत बसत म्हणाला, नमस्ते. परत भेटू आपण. जीप चालू करत तो म्हणाला, नमस्ते. तिनं देखील हात जोडले. जीप निघून जाताच ती जागेवरून हलली आणि झपझप पावलं टाकत ती बस स्टॉपच्या दिशेने निघाली. वास्तविक पाहता कॉफी घ्यायची तिला प्रबळ इच्छा झाली होती. शिवाय भरकन गाडीमधून जीपमधून घरी जावं असं देखील वाटलं होतं. पण या दोन्ही इच्छा तिनं मनातच दाबल्या होत्या. एकतर इथल्या हॉटेलात कॉलेजमधली टोळकी असण्याचा संभव होता, म्हणजे उद्या कॉलेजमध्ये तिच्याबद्दल नको त्या अफवा ठरणार होत्या. आणि दुसरं कारण म्हणजे ती ज्या जागेत राहत होती तिथली माणसे एकतर बौद्धिकदृष्ट्या खालच्या पातळीवरची होती, शिवाय साध्याशा गोष्टीतून नको तो घाणेरडा अर्थ काढणारी होती. तिनं बुद्ध्याचं नको त्या सबबी पुढे केल्या होत्या आणि ती गोष्ट टाळली होती. ज्या जगात तिला राहायचंच होतं तिथं तिला तसंच वागायला हवं होतं. हॅलो, खोलीत डोकावत नम्रतानं म्हटलं. मग हलकी हलकी पावलं टाकत ती आत आली. पलंगावर अभिजित व सोनाली बसून होते. दोघांचेही चेहरे गंभीर होते. तिला पाहून ते आणखीनच गंभीर झाले. नम्रता पलंगावर येऊन बसली. मग हा दरवाजा उघडताना तिला पंताचा चेहरा देखील असाच गंभीर दिसला होता. आज आणखी काही नवीन महाभारत घडले की काय अशी भीती तिला वाटून गेली. पंतांना त्याबाबत विचारायचा मोह देखील तिला झाला. पण पंत तिथं थांबलेच नाही. सरळ ते स्वयंपाक खोलीत निघून गेले. वास्तविक पाहता तसं काही घडायला काही कारणच नव्हतं. जय तिला भेटून गेला आणि त्याचं एकूण वागणं पाहून तो परत असं काही करेल असं वाटत देखील नव्हतं. काय झालं सोनाली? हळूच तिच्या केसातून हात फिरवत तिनं विचारलं. सोनालीने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि अभिजितकडे पाहत ओठ घट्ट आवळून घेतले. काय रे अभि, तू तरी काही बोलणार आहेस की नाही, की आपल्या ताईसारखा गाल फुगवून गप्प बसणार? अभिजितनं काहीच उत्तर दिलं नाही. उलट तिच्या म्हणण्याप्रमाणे गाल फुगवून तो गप्पच बसून राहिला. तशी नम्रतानं देखील पायाची घडी घातली आणि दोघांना बिनगत तिनं आपले देखील गाल फुगवले. काही क्षण काहीच झालं नाही. मग सोनाली ओठ उलगडत हळूच हसली. नम्रताची ती पोच पाहून तिला हसूच आलं. तिला हसताना पाहून नम्रतानं हळूच तिच्या कुशीत बोट सरकवलं आणि गुदगुल्या केल्या. तशी सोनाली अंगच घुसळत हसू लागली. पाठोपाठ अभिजित देखील हसू लागला. त्यांचं हसणं पाहून नम्रताला देखील खळाळून हास्य फुललं. खोलीतल्या गंभीर वातावरणाला एकदम तडा गेला आणि मग ती खुलीच हसू लागली. आज कित्येक वर्षानंतर तिथं निर्मळ हास्याचा कारंजा फुलारला होता. हसून हसून नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं तशी ती थांबली. डोळे पुसतच तिनं दोघांना कुशीत घेतलं. लबाड आहात तुम्ही दोघं, दोघांच्याही डोक्याचं चुंबन घेत ती म्हणाली. आणि नेमकं त्याच वेळी तिचं लक्ष दरवाजात उभ्या असलेल्या पंतांकडे गेलं. ते तिला आपल्याकडे ये असं खुणवावत होते. आले मी, पलंगावरून खाली उतरत ती म्हणाली. दरवाजातून ती बाहेर आली तसे पंत झटकन खाली वाकले. हे काय करू पाहताय हे लक्षात येताच नम्रता हादरली. चटकन मागं सरकत तिनं पंताचे हात पकडले आणि त्यांना उभं करत ती म्हणाली, पंत, काय करत होतात तुम्ही हे? अरे, तुमच्यासारख्या लोकांचे पाय आम्ही पकडायचे तर उलट तुम्हीच माझे पाय. छे, हा घोर अपमान ठरला असता. नाही मुली, पंतांनी डोळे टिपले. उलट तुझ्या पाया पडून मीच कृतार्थ झालो असतो. तुला नाही कल्पना माझ्या आनंदाची. आज मला मरण आला तरी ते मी हसत हसत स्वीकारेन. अगं, गेल्या कित्येक वर्षानंतर या बंगल्यात कोणीतरी मुक्तपणे हसला आहे. हा आनंद केवढा मोठा आहे. होय पंत, हा आनंदाचा दिवस आहे खरा, पण मला खरा आनंद जेव्हा त्यांच्या तोंडून कॅप्टन साहेबांकरिता बाबा किंवा डॅडी हा शब्द निघेल तेव्हा होईल. असं घडेल असं तुला वाटतं? वाटत नाही, मला खात्री आहे, दृढ आवाजात ती म्हणाली. तसं घडू दे मुली. हा पंत आपल्या कातळ्याची जोडी करून तुझ्या पायात घालेल. असं काही बोलून मला लाजवू नका पंत. नाही मुली, मी तुला खरं तेच सांगतो आहे. बरं, ते आपण नंतर पाहू. प्रथम माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काल
काय झालं आणखी? सगळे असे गंभीर गंभीर का? पंथांनी खोल सुस्कारा सोडला. आता तुझ्यापासून काय दडवायचं मुली? काल रात्रीपासून कोणीच काही खाल्लेलं नाही. त्या दोघांनी काही खाल्लेलं नाही म्हणून जयनं काही खाल्लं नाही आणि त्यानं खाल्लं नाही म्हणून मी काही खाल्लं नाही. आता ते दोघे उपाशी असताना आम्हाला काही खावेल का? ती गोष्ट ऐकून नम्रताचं मस्तक एकदम सुन्न झालं. मान वळवत तिनं दोघांकडे पाहिलं. दोघंही निमूटपणे बसून होते. तिला एकदम कॅप्टन जयचा राग आला. ही गोष्ट त्याचवेळी त्याला सांगता आली असती का नसती का? आपण लगेचच इकडे आलो असतो. तिच्या मनातले विचार ओळखत पंताने तिच्या खांद्यावर हात ठेवला. मुली, मीच त्याला तुझ्याकडे पाठवलं होतं ही गोष्ट सांगण्यासाठी. तुला कॉफी घेण्यासाठी हॉटेलात चल म्हणाला ना, त्यामागचं कारण हेच होतं. तुला ही गोष्ट तो सांगणार होता, पण हे त्यांना रस्त्यावर देखील सांगता आलं असतं. नाही ना, तेच त्याला जमत नाही. त्याला मदत करायला आवडते, पण कोणाची मदत घ्यायला आवडत नाही. त्यातूनही कोणी सहानुभूती दाखवत असेल तर ते त्याला कदापिही नको असतं. पण ही गोष्ट मी काही सहानुभूती वाटते म्हणून करत नाहीच. ज्याच्याविषयी आपलेपणा वाटतो त्याच्यासाठी काही करणे याला सहानुभूती म्हणतात का? तुझे विचार मला पटतात, पण त्या वेड्याला हे कोण सांगणार? नम्रतानं सुस्कारा सोडला. मग स्वतःला सावरत तिनं पंतांकडे पाहिलं. पंत झटपट काहीतरी खायला करून आणा. मी पाहते त्यांना ते कसं खाऊ घालायचं ते. मला 10 मिनिटं दे, मी गरमागरम शिरा करून आणतो. आजचा दिवस गोड आहे, तोंड देखील गोड करूया. पंत धावत जिन्याकडे वळले. नम्रता खोलीत शिरली. पलंगावर बसत तिनं सोनालीला मांडीवर ओढून घेतलं. मग तिचा गोबरा गाल किंचित हलवत ती म्हणाली, काय वेडाबाई, कालपासून तुम्ही उपाशी आहात म्हणे. ही गोष्ट चांगली आहे का? मम्मीला ही गोष्ट समजली तर किती वाईट वाटेल. ती ती तरी जेवेल का? खरं? सोनालीनं पटकन विचारलं. तिचा तो मंजूळ घंटेसारखा आवाज ऐकून नम्रताला एकदम गलबलल्यासारखं झालं. ह्या छोट्या जीवाशी आपण खोटं बोलतो आहोत ही जाणीव तिचं काळीच भेटून गेली. पण तिनं स्वतःला सावरलं. काही चांगल्या गोष्टीसाठी असल्या पापांना माफी असते याची तिला जाणीव होती. होय वेडाबाई, तिच्या केसातून हात फिरवत तिनं म्हटलं. तशी सोनालीनं नकारार्थी मान हलवली. मम्मीसाठी आमची काहीही करायची तयारी आहे. होय रे दादा? होय आंटी, अभिजित जवळ सरकत म्हणाला. बोलता बोलता त्यानं तिचा हात पकडला. नम्रतानं त्याला देखील आपल्या मांडीवर ओढलं. मम्मीवर तुमचं खरोखरच प्रेम आहे? मग आमची मम्मी होतीच तशी, अभिजित काल फुगवत म्हणाला. मग एकदम दात आवळत गप्प बसला. काय रे, काय झालं? अभिजितनं उघड्या दाराकडे पाहिलं. मग तिथं कोणीच नाही पाहून एखादं गुपित सांगावं तशा हलक्या आवाजात म्हणाला, पण ह्या दृष्ट सैनिकानं आमच्या मम्मीला मारून टाकलंय. आंटी, सैनिक प्रत्येकालाच मारतो ना, मग आम्हाला केव्हा मारणार आहे तो? चूप. नम्रतानं पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिचं सर्वांग थरारून गेलं. काय हे, इतक्या लहान वयात जन्मदात्याविषयी इतकी नफरत? कसल्या शब्दांचं विष यांच्या मनात विभावरीच्या आईवडिलांनी उतरवलंय? काय साधणार होते ते यातून? तिनं भरून आलेलं डोकं झटकलं. कपाळ चोळत अभिजितकडे पाहिलं. नाही अभि, सैनिक नेहमी दृष्टांना मारतो. तुझी आई दृष्ट नव्हती की तुझे बाबा दृष्ट नाही? नाही आंटी, ते दृष्टच आहे. अभिजित एकदम उसळत ओरडला. कोणी सांगितलं हे तुम्हाला? आमच्या आजोबांनी. तुम्ही त्या सैनिकाला चांगले म्हणणार असाल तर आतापासूनच कट्टी. वा, म्हणजे आपण दोस्त? हो, पण त्या सैनिकाला दुष्ट म्हणाल तर? बरं बाबा, तो दुष्ट आहे, झालं समाधान? हो, अभिजितनं मान हलवली. आणि तुझं वेडाबाई? सोनाली खी खी करून हसली. तेवढ्यात जिन्यावरून कोणीतरी येत असल्याचा भास नम्रताला झाला. तशी ती अभिजितच्या केसातून हात फिरवत म्हणाली, सैनिक दृष्ट आहे हे कबूल, पण पंतांना तुम्ही का घाबरता? ते देखील तुम्हाला मारतात का? नाही, आम्हाला कालपर्यंत कोणीच मारलं नव्हतं, पण दृश्य सैनिक? अभि, मी काय विचारते आहे, पंतांना तुम्ही का घाबरता? ते रोज तुम्हाला गोड गोड खायला करून घालतात ना, मग तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही? आंटी, आम्हाला ते आवडतात, पण त्यांची भीतीच वाटते. आजोबांनी आम्हाला सांगितले की ते त्या दृष्ट सैनिकांचे साथीदार आहेत
आणि संधी मिळताच ते आम्हाला मम्मीसारखे मारून टाकणार आहे. छट! नम्रतानं स्वतःला कसंबसं सावरलं. उलट त्यांचं देखील तुमच्या मम्मीवर प्रेम होतं. तुम्ही मम्मीची मुलं की नाही, तशीच ती त्यांची मुलगी होती. मग ते तुमचे आजोबा झाले की नाही, आता ते वर येतील. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि आजोबा म्हणून त्यांना हाक मारा. बघा ते तुम्हाला कसं उचलून घेतील. खरं आम्हाला मारणार नाहीत ना ते? तुमच्या मम्मीची शपथ. तेवढ्यात पंत हातातला ट्रे सावरत आत आले. त्या दोघांना तिच्या मांडीवर बसलेलं पाहून ते समाधानानं हसले. हातातला ट्रे पलंगावर ठेवत ते वळले. तशी नम्रतानं हळूच त्या दोघांना खून केले. आजोबा! दोघांनी एकाच वेळी हाक मारली. तसे पंत जागीच थांबले. गरकन वळत त्यांनी दोघांकडे पाहिलं. क क काय काय म्हणालात बाळांनो तुम्ही मला? आजोबा! मी. पंतांनी छातीवर हात आपटला. नम्रतानं हळूच मान हलवली. तसं पंतांचं अवघं शरीर गदगदून गेलं. घशात हुंदका दाटून आला. अधू डोळ्यातून अश्रूच्या सरी वाहू लागल्या. परमेश्वरा, शेवटी तुला दया आली तर. या बाळांनो या. या म्हाताऱ्याच्या खुशीत या. इतक्या वर्षांची त्यांची तहान भागवा. बोलता बोलता पंतांनी बाहू पसरले. जा. नम्रतानं दोघांना खून केले. दोघंही धावतच पंतांच्या खुशीत शिरले. दोघांना छातीशी लावत पंत हमसून हमसून रडू लागले. ते दृश्य पाहून नम्रताचे डोळे पाणावले. मनोमनच तिनं त्यांना नमस्कार केला. थोडा वेळ जाताच तिनं दोघांना हाक मारली. तसे पंत भानावर आले. जा बाळांनो, बाई तुम्हाला हाक मारताय. दोघांच्याही पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले. त्या काही बाई नाहीत आमची आंटी आहे ते, सोनाली पटकन म्हणाले. मग मान वळवत तिनं नम्रताकडे पाहिलं. होय की नाही आंटी? होय. नम्रता पंताकडे पाहत म्हणाली. पंत वेड्यासारखे तिच्याकडे पाहतच राहिले. मग समाधानात ते हसले. पंत, तुम्ही देखील या. आज आपण एकत्रच खाऊ. काय वेळाबाई, मी म्हणते ते खरं आहे ना? कालपासून त्यांनी देखील काही खाल्लेलं नाही. खरं आजोबा? होय बाळ. सोनालीला उचलून कडेवर घेत पंत म्हणाले. पलंगावर तिला ठेवत ते स्वतः बसले. नम्रतानं शिऱ्याची डिश उचलत शिऱ्याचा एक छोटासा घास उचलला आणि सोनालीच्या तोंडात दिला. पंताने देखील तेच अनुकरण केलं. अभिजितच्या तोंडात घास घालताना त्यांना रडू फुटलं, पण त्यांनी ते आवरलं. तेवढ्या सोनालीनं डिशमध्ये हात घातला. इवल्याशा हातानं घास उचलत तिनं तो पंतांच्या तोंडासमोर धरला. आजोबा, शिरा घ्या ना. पंतांनी दचकून नम्रताकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात उमटून गेलेली वेदना तिला जाणवली. कॅप्टन साहेबांना त्यांनी त्यांच्या पोरासारखं वाढवलं होतं. त्यांना उपाशी ठेवून स्वतः काही खाणं त्यांच्या इमाने रक्ताला पटणारं नव्हतं. नम्रतानं हळूच मान हलवली. पंत घ्या. तसं करण्यात सगळ्यांचंच हित आहे. पंतांनी तोंड उघडताच सोनालीनं घास भरवला आणि ती किलबिलतच हसली. पाठोपाठ अभिजितनं देखील त्यांना घास भरवला. मग तिथं एकमेकांना घास भरवण्याची चढाओढच लागली. इतक्यात नम्रताचं लक्ष दरवाजाकडे गेलं. तशी ती चमकली. दाराच्या फटीतून 2 डोळे हे दृश्य पाहत होते. ती व्यक्ती कोण आहे हे सांगायची गरज नव्हती. ती हळूच उठली. पंतांना खून करत ती दरवाजाकडे वळली. आपल्याला उठताना पाहून ते 2 डोळे झटकन अदृश्य होताना तिला दिसले. दरवाजाबाहेर पडत तिनं मान वळवली आणि तिला काठी टेकवत हुंदके देत जाणारा जय दिसला. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.